हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण नवदुर्गामध्ये मीना आढाव यांचे प्रेरणादायी कार्य जाणून घेणार आहोत. निराधार महिलांना आत्मनिर्भर बनवणारी जिद्द आज आपण जाणून घेणार आहोत. विवाहानंतर 3 अपत्यांसोबत संसार सुखाने सुरू असताना पतीचे अकाली निधन झाले आणि अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली. यातून स्वतःच्या कुटुंबाला सावरले. आपल्यावर ओढवली अशी परिस्थिती अन्य कोणावर ओढावू नये म्हणून त्या निराधार महिलांसाठी आधार बनल्या. ही प्रेरणादायी कथा आहे मीना प्रभाकर आढाव यांची. सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून काम करताना तोच सेवाभाव त्यांच्या स्वभावात उतरला आहे. भल्या पहाटे मीनाताई यांचा दिवस सुरू होतो. घरातील सगळी कामे आवरून त्या शेतकरी, कष्टकरी, झोपडपट्टीतील गरजू आणि होतकरी महिलांचा शोध घेतात. त्यात एकल महिला, घरकाम करणाऱ्या, अत्याचार पीडित, संसाराचा गाडा ओढण्यासाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या, फेरीवाल्या अशा विविध प्रकारच्या महिलांना त्या भेटतात. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आधार देतात. त्या दृष्टीने काम देखील करतात. मीनाताईंचे हे नित्याचे काम आहे. आंध्र प्रदेशातील प्रयास एक कोशिश या महिला सबलीकरणासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेची त्या जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिनिधी म्हणूनही काम करताना आयटक संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा म्हणूनही मीनाताईंकडे जबाबदारी आहे. शांत, संयमी अशा स्वभावाच्या त्यांचे पती प्रभाकर आढाव हे सारडा पेपर मिलमध्ये पर्सनल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पतीचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर उभा राहिला. मात्र ते दुःख पचवीत त्यांनी निस्वार्थ कामास सुरुवात केली. ते आत्ताही सुरू आहे. महिलाच महिलांविषयी विवेकाने वागतात यांची प्रचिती मीना आढाव यांनी या संकट काळात आली. स्वतःच्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी भल्या पहाटे उठून मेसचे डबेही बनवण्याचे काम केले. सोनाली आणि काजल या दोन्ही मुलींसह मुलगा सत्यजित यांना उच्च शिक्षित करून आत्मनिर्भर बनविले. स्वतःच्या मुलाचे आणि समाजातील निराधार गरजू महिलांचे पालकत्व मीनाताईंनी समानतेने निभावले. आजही हे कार्य त्या निभावत आहेत. गरजू महिलांना सक्षम करणे, त्यांच्या मुलांना सुसंस्कारी आणि सुशिक्षित करावे हाच त्यांचा ध्यास. या ध्येयाने झपाटलेल्या त्यांचे हे कार्य महिलांसाठी प्रेरणादायी असेच आहे. मीनाताई यांना कुटुंबाकडून समाजसेवेचा वारसा लाभला. मीनाताई या प्रसिद्ध कवी वामनदादा कर्डक यांच्या नात आणि समाजसेविका सुमन कर्डक यांच्या कन्या आहेत. सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी जपला आहे. तब्बल 50 बचत गट स्थापन करून त्यांनी घरेलू कामगार, मोलकरणी, एकल महिला, बेरोजगार महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला. साबण, फिनेल, द्रोण, शिवणकाम असे उद्योग त्यांनी या बचत गटाच्या मार्फत उभे केले आहेत. आरोग्य शिबिरांच्या आयोजनातून त्या महिलांच्या आरोग्याची काळजीही घेतात.